शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने संग्राम मोर्चा आयोजित केला असून आज रोजी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दडपशाही, भ्रष्टाचारी आणि शेतकरी विरोधी सरकार विरोधात मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता भव्य असा संग्राम मोर्चा काढण्यात येणार आहे। मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता 4 हुतात्मा पुतळा या ठिकाणापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत। केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे। त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही। त्यामुळे अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आलाय। पहिले प्रथम तर आम्ही 1 तारखेला येणाऱ्या 1 तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काढत आहोत। या फसव्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही। मागच्या 3 वर्षात ह्या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण अस्तित्वात या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी घालून देत होते, आता वरून देत आहेत। ही एक प्रकारची एक प्रकारची ब्राईब झाली आणि महिला खूप हुशार आहेत, त्यांना माहिती आहे। मागच्या इलेक्शनमध्ये पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं। खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉईंट, गेम चेंजर इलेक्शन होतं, कारण का लोकशाही टिकली, लोकांनी लोकशाही टिकवली, लोकांनी संविधानाचा मान ठेवला। बीजेपीने साम दाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान केलं, त्या विरोधात, प्रवाहाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आणि त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले।